जय श्रीराम जय बोले. आपण आता आहे ना रिटर्न खाली येत होतो बरं का. आता आपण आहे ना गौरीकुंडापर्यंत आलो होतो. कारण काय झालं माहिती का, खाली उतरता नाही ना आपला मोबाईल पूर्ण स्विच ऑफ होऊन गेला. त्याच्यामुळे आपण काही व्हिडिओ वगैरे नाही काढले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांग, तुम्हाला गौरीकुंडापासून सोनप्रयाग पर्यंत जायचं असेल ना, तुम्हाला गपचूप लाईनीत उभं राहायचं आणि या गाड्यांमध्ये जायचं बरं का. कारण की ना 5-6 किलोमीटरचं अंतर आहे. आमच्याकडून लय मोठी चुकी झाली. आम्ही पै गेलो तिथं घेतले स्वतःच्या हाल करून. जरी व्हिडिओ कोणी महिंद्रा कंपनीचा माणूस पाहत असेल ना, त्यांनी आनंद महिंद्रापर्यंत ही व्हिडिओ पोच करा बरं का. कारण सांगतो मी तुम्हाला त्याचं. सोनप्रयाग ते गौरीकुंड हा एकदम खतरनाक घाटाचा रोड आहे आणि तिथं ना सरकारने परमिशन नाही दिला तर गाड्यांना. इथं फक्त आहे ना त्या लोकांना गाड्या चालून देतात. आणि तुम्हाला सांगतो टोटल गाड्या आहे ना महिंद्रा कंपनीच्या, एक सुद्धा दुसऱ्या कंपनीची गाडी नाही, टोटल महिंद्रा बोलली. खाली उतरून आम्ही सोनप्रयाग मध्ये आलो. मी माझ्या मामाचा मुलगा ना आम्ही टपक्याने एक ठिकाणी रूम घेतली. म्हणलं भाऊ उशीर झाला तर अवघड व्हायचं, रूम सुद्धा नाही भेटायची आपल्याला. मग आम्ही काय केलं, रूम वगैरे घेतली आणि त्याला म्हणलं चला आता आहे ना आपण एकदा जेवण करायला जो मामन त्यांना यायला उशीर. केदारनाथचा 3 दिवसाचा प्रवास आम्हाला लयच महाग पडला. कारण आम्ही डायरेक्ट आजारी पडून गेलो होतो नाही का. मामन त्यांना यायला ना डायरेक्ट 12 वाजले होते. तोपर्यंत याला म्हटलं आपण रूम मध्ये ना आराम करू. रात्री आमची एकदम जबरदस्त झोप झाल्या, कारण की आमच्या झोपच झालेल्या नव्हत्या नाही का. मग एकदम सकाळी आम्ही लवकर उठून येणं टपाटप आमच्या पार्किंगला जिथं गाड्या लावल्या होत्या आम्ही तिथं गेलो होतो. नाही तुम्हाला सांगतो दर्शनाला वरती जेवढी गर्दी नसेल ना तेवढी खाली गर्दी होती. कशामुळे माहिती की इथे ना एक ठिकाणी सोनप्रयागला पास चेक होतो तुमचा, जो ऑनलाईन किंवा ऑफलाईन काढी आणि तुम्ही तो पास इथं चेक होतो. ती लाईन जवळपास माझ्या अंदाजे एक 5-6 किलोमीटर लाईन. सोनप्रयाग मध्ये ना 2 पार्किंग आहे. एक सोनप्रयाग पार्किंग म्हणून आहे आणि दुसरी ना सीता पार्क म्हणून एक आहे ना पार्किंग आहे. तुम्हाला सांगतो तिथे येड्यात काढलं जातंय ना बरं का. कारण की इथे ना पार्किंगला जागाच भेटत नाही. त्याच्यामुळे ना तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी असेल ना गपचूप कुठतरी एक साईड लावून द्या.